महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा पेच कायम. नारायण राणे आणि किरण सामंतांनी उमेदवारी अर्ज घेतले तर नारायण राणे 19 एप्रिलला भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध अजितदादा गटाचे सुनील तटकरे असा सामना रंगणार. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टींकडून हातकणंगलेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. कोल्हापुरात राजू शेट्टींचं जोरदार शक्तीप्रदर्शन. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात राजू शेट्टी आणि हसन मुश्रीफांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरात स्वाभिमानी संघटनेसह महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन. हेमंत पाटलांनी घेतली भावना गवळींची भेट. यवतमाळ वाशिमची उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज होत्या. 16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार तर अकलूशा सभेत विजयसिंह मोहिते पाटील नारायण पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश होणार. बीडच्या माजलगावात मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणेंसह बाईक रॅलीतून शक्ती प्रदर्शन. कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. संध्याकाळी नागपुरात काँग्रेस नेत्यांची विशाल पाटील आणि दयानंद चोरघेंसोबत बैठक. तर पक्षाने उमेदवारी न दिल्याने दोघेही अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत. सांगलीसाठी विशाल पाटील तर भिवंडीसाठी दयानंद चोरघे होते इच्छुक. सांगलीतील माजी आमदार विलासराव जगतापांची भाजपला सोडचिठ्ठी. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जगतापांकडून राजीनाम्याची घोषणा. सांगलीतून संजय काका पाटलांना उमेदवारी दिल्याने जिल्ह्यातील भाजप नेते नाराज. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदार प्रकाश आवाडेंची लोकसभेतून माघार. आवाडे हातकणंगलेमधून लोकसभा लढवण्यावर होते ठाम. मुंबई ठाकरे गटाला भाजपचा धक्का. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मतेंचा भाजपात प्रवेश. आशिष शेलार आणि प्रसाद लाट यांच्या उपस्थितीत प्रवेश.